पिण्याच्या पाण्याच्या व शेती सिंचनाच्या दृष्टीनं अमरावती जिल्ह्यातलं मोर्शी तालुक्यात असलेलं अप्पर वर्धा धरण आहे हे, आणि मी या धरणाजवळ सध्या उभा आहो। दरवर्षी जर बघितलं तर या महिन्यामध्ये अप्पर वर्धा धरणाची पातळी जी आहे ते पूर्ण झालेली असते, आणि या धरणाला एकूण 13 दरवाजे आहे, आणि याच महिन्यामध्ये 13 दरवाजे जे आहे ते उघडले जात असतात। मात्र सध्या जर बघितलं तर या धरणाची पातळी जी आहे ते पाहिजे तशी भरलेली नाही। धरणाची पातळी जी आहे ते खालवलेली आहे। महत्त्वाचं सांगायचं झाल्यास तर या धरणासाठी धरणामध्ये शेती सिंचनाच्या दृष्टीने आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने पाण्याचा साठा असतो। केवळ अमरावती नव्हे तर आजूबाजूचे जे जिल्हे आहेत, जे तालुके आहेत, त्या संपूर्ण ठिकाणी याच धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो। शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती या धरणाच्या शेती सिंचनाला दिलेल्या पाण्यामुळे त्यांची मिटलेली असते। मात्र सध्या या धरणाची पातळी जी आहे ते वाढलेली नाही आहे, कारण पावसाचा ओघ ज्या प्रमाणात पाहिजे होता त्या प्रमाणात पावसाचा ओघ या ठिकाणी नसल्या कारणानं या धरणाची पातळी जी आहे ते खालवलेली आहे। पूर्णपणे पातळी जी आहे ते घसरलेली। एकंदरीत जर बघितलं तर अशाच प्रकारे जर पावसाचा ओघ राहिला तर निश्चितच अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या या ठिकाणी निर्माण होऊ शकते। अमरावती कॅमेरापर्सन सागर सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज।